आधीच घरी जायला लेट झालं होतं, त्यात हे लोक 500 रुपयांसाठी भांड्यात बसले होते. तर नमस्कार मंडळी, मी निकिता. सुरुवात झाली होती माझ्या दिवसाची सकाळी 6:30 वाजता. बस स्थानकावर गेले, वाहन मला लगेच भेटून गेले. जिथे जिथे सूर्यनारायण दिसतात तिथे तिथे ब्रह्मध्वनी बाहेर काढून मी त्याचे चित्रण करत बसते. नंतर मी पोहोचले कार्यालयामध्ये सकाळी 8:30 वाजता. नंतर मग आम्ही खाली गेलो न्याहारीसाठी. निलंगा राईस मी फर्स्ट टाईम खाल्ला, चव छान लागत होती. नंतर निलंगा राईस खाल्ला म्हणून दुःख कमी करायला गोळाचा चहा घेतला. थोडं काम केलं आणि दुपारचं जेवण केलं आणि नंतर परत हे विरंगुळा अन्नपदार्थ खाऊन परत थोडं काम केलं आणि मग मी घराकडे मार्गक्रमण केलं संध्याकाळी 5:30 वाजता. 1 मे शनिवार रविवार अशा जोडून सुट्ट्या आल्यामुळे बस स्टॉपला खूप गर्दी होती. मला वाटलं मोदी सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावलं की काय. खूप गर्दी होती. नंतर पुढे जाऊन खूप ट्रॅफिक लागलं. एकतर मला गाडी पण लवकर भेटली नाही. नंतर पुढे जाऊन एका ड्रायव्हरशी भांडण झालं. ते 500 रुपयांवरून भांडत होते. 100 रुपये देऊन कसं तरी त्यांनी प्रकरण मिटवून घेतलं. गाडी मला शिक्रापूरपर्यंतच भेटली होती, त्यामुळे तिथे माझा नवरा मला न्यायला आला होता. नंतर चौरसियामध्ये गेलो आणि थोडीफार आम्ही शॉपिंग केली आणि मग नंतर परत 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो घरी शिरूरला. एवढा स्ट्रगल करून मी 9:45 वाजता पोहोचले होते शिरूरला. नंतर मग सासूबाईंच्या हातचं जेवण केलं मस्त आणि मग आम्ही शतपावली करायला गेलो आणि असा संपला माझा हेक्टिक दिवस. भेटू उद्या. शुभरात्री.